नमस्कार सर्वांना, जय शिवराय, शुभ सकाळ. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे. आपण ज्या पद्धतीने वेळोवेळी या पोलीस भरतीचे अपडेट आपल्या ड्रीम एचओआर अकॅडमीच्या या चॅनलवर देत असतो, त्याही पद्धतीने लक्षात घ्या एक नवीन अपडेट रात्रीच्याला या ठिकाणी आलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी मी टाकली होती, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला येऊन सांगणं म्हणजे लक्षात घ्या. आता यामध्ये पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे, बरोबर. आता फक्त अपडेट येते त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये, तर जाहिरात कधी येणार आहे लक्षात घ्या. त्यानंतर बघा जागांची भरती होणार आहे, किती जागांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीचं नियोजन त्या ठिकाणी कसं असणार आहे, क्लिअर. आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये एक नवीन अपडेट आपल्या पोलीस भरतीसाठी आलेली लक्षात घ्या. मग त्यामध्ये ही अपडेट नेमकी काय आहे, बरोबर. तर बघा विषय पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई असेल, त्यानंतर लक्षात घ्या पोलीस चालक पोलीस असत, बरोबर आहे, आणि पोलीस बॅट्समॅन व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत, बरोबर. आता लक्षात घ्या यामध्ये जर तुम्ही विचार केला तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, बरोबर, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 करता, लक्षात घ्या मित्रांनो, 2024 करता म्हणजे या एका वर्षाच्या कालावधीसाठी जे रिक्त पद होते, बरोबर. आता जी पोलीस भरती चालू आहे मित्रांनो, ही मागच्या त्या ठिकाणी वर्षाची पोलीस भरती, मागच्या वर्षी त्या ठिकाणी जाहिरात आलेली, लक्षात घ्या. मग आता या वर्षासाठी म्हणजे 2024 साठी त्या ठिकाणी रिक्त पद आणखी बाकी आहे, जे की भरल्या गेलेले नाहीये, बरोबर. मग आता लक्षात घ्या उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील, बघा उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई असतील, पोलीस, बरोबर आहे, चालक पोलीस शिपाई असेल, बॅट्समॅन असेल आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक बघा 1/1/2024 ते 31/12/2024. मी तुम्हाला इथं सांगितलं 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खाली नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक असतील माननीय श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिस वरील, म्हणजे बघा त्या ठिकाणी यांची युजर आयडी दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे, बरोबर आहे. या वेबसाईटवर क्लिअर म्हणजे 1 तारखेपर्यंत म्हणजे 10व्या महिन्यापर्यंत, बरोबर. आता बघा सप्टेंबर झाले, ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी त्यांनी पाठवणं गरजेचं आहे, बरोबर. त्यांनी तारीख दिलेली बघा 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावे, म्हणजे बघा न चुकता पाठवावे असं त्यांनी त्या ठिकाणी कार्यालय अधीक्षकांना सांगितलेलं आहे, क्लिअर. आता लक्षात घ्या ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजल्या जाईल, म्हणजे ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांना त्या घटकांची माहिती काय होईल मित्रांनो, तर निरंक समजल्या जाईल. म्हणजे लक्षात घ्या आता 1 तारखेपर्यंत तुमची त्या ठिकाणी जाहिरात किंवा मग अपडेट पुन्हा नव्याने काहीतरी अपडेट येईल झाले पोलीस भरती, लक्षात घ्या. तर फॉर्म आता त्या ठिकाणी चालू होतील पुढच्या महिन्यामध्ये, झाले तर कदाचित म्हणतोय मी, कदाचित त्या ठिकाणी झाले तर चालू होतील. किंवा मग बघा आता निवडणुका आहे, बरोबर आहे, विधानसभेच्या निवडणुका असतील. मग आता विधानसभेच्या निवडणुका आचारसंहिता लागेल आता एक 15-20 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये, क्लिअर. आचारसंहिता लागल्याच्या नंतर लक्षात घ्या निवडणुका होतील आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास म्हणजे नोव्हेंबरमध्ये कदाचित, नोव्हेंबरमध्ये फॉर्म चालू होतील, डिसेंबरमध्ये कदाचित, बरोबर. आणि डिसेंबरमध्ये फॉर्म चालू झाल्याच्या नंतर लक्षात घ्या तुमचे फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये, फेब्रुवारी किंवा मार्च म्हणतोय या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुमचे पेपर आणि फिजिकल ग्राउंड तुमचं या ठिकाणी होणार आहे, क्लिअर. आता लक्षात घ्या मित्रांनो, मग यामध्ये तुम्हाला किती दिवस बाकी आहे रे, क्लिअर. आता बघा सप्टेंबर हा महिना तर गेला, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, बरोबर, 3 महिन्याचं प्रॉपर नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. किती महिने, 3 महिने, आणि या 3 महिन्याचं प्रॉपर नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. नंतर मग जानेवारी, फेब्रुवारी, बरोबर, हे 2 महिने प्रॉपर तयारी करून घेतली किंवा प्रॉपर तयारी केली तर या 5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही 100% पोलीस अधिकारी होणार आहे, बरोबर आहे, क्लिअर. आता बघा मग आता यामध्ये नेमकं वाचायचं काय काय किंवा तयारी कशी करायची, बरोबर. तर तुम्ही ज्या ठिकाणी फिजिकल ग्राउंड देताय त्या ठिकाणी ग्राउंड तयारी करताय, बरोबर आहे, किंवा तुमचे जे कोच असतील, बरोबर, त्यांच्याकडून त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या. आणि राहिला लेखीचा प्रश्न तर व्यवस्थित तुम्हाला 4 विषय हाताळायचे, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल आणि GS असेल, क्लिअर. तर या 4 विषयावर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी प्राधान्य मिळवा, क्लिअर. यामध्ये बघा एक महत्वाची बाब म्हणजे आपण त्या ठिकाणी एक बॅच लॉन्च करतोय, ही बॅच त्या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, क्लिअर. लाईव्ह बॅच ही बघा 4 महिने चालणार आहे, म्हणजे तुमचे पोलीस भरतीचे फॉर्म होऊन त्या ठिकाणी जानेवारीपर्यंत ही बॅच चालणार आहे आपली,
बरोबर. फेब्रुवारीमध्ये कदाचित तुमचे पेपर होतील. क्लिअर. जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी बॅच चालेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपात ही बॅच असणार आहे. क्लिअर. या बॅचची फी बघा, ऑफरमध्ये या ठिकाणी या बॅचची फी 999 रुपये. क्लिअर. ऑफरमध्ये त्या ठिकाणी बघा दररोज 3 लेक्चर होणार आहे. संपूर्ण नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात त्या ठिकाणी नोट्स अवेलेबल होतील. क्लिअर. यामध्ये बघा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 15 टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्हाला मोफत दिलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बघा दररोज प्रत्येक आठवड्याला झालेल्या भागावर त्या ठिकाणी तुमची टेस्ट घेतल्या जाणार आहे. क्लिअर. आता लाईव्ह स्वरूपामध्ये 4 महिने चालेल, तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघा आता ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्याकडे 1 वर्षासाठी असणार आहे. 1 वर्ष कालावधी त्या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे. क्लिअर. म्हणजे तुम्ही कितीही वेळा, म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज त्याला दिलेले, कितीही वेळा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. क्लिअर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 दिवस आपण डेमो लेक्चर घेणार आहे, 7, 8 आणि 9. क्लिअर. म्हणजे 7 तारखेला बॅच चालू होतील आपली, 7, 8 आणि 9 3 दिवस आपण या ठिकाणी डेमो लेक्चर घेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर करायचे किंवा बॅच जॉईन करायची, बघा स्क्रोलवर नंबर जो असतो त्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे काही विद्यार्थी मागचे त्या ठिकाणी काही मार्काने राहिलेले किंवा काही पॉईंटने राहिलेले, बरोबर आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी खूप सुवर्ण संधी ही आलेली आहे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. बाय बाय. टेक केअर.